बेतिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. कार्तिक मासातल्या दशमीला सूर्यास्ताला समर्थ चंद्रभागेतिरी पंढरपूरला आले. सारं गाव हरिनामानं दुमदुमलं होतं. फडाफडावर अभंग भजनं चालली होती. कुणी वारकरी कीर्तनकाराच्या भोवती ओळीत उभे राहून टाळावर अभंगाचे ध्रुपद उचलत होते. समर्थ त्या नादतालात अक्षरशः रंगून गेले. रात्रभर ते झोपलेच नाहीत. सारं पंढरपूरच जागं होतं. तिथं समर्थांना तरी निद्रा कशी येणार? पूर्वसुरींच्या अभंगांनी पंढरपूरचं सारं वातावरण नादावलं होतं. एखाद्या फडावर ऐकू येई, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? हरी काय, राम काय, नामाचा महिमा सारा. शेजारच्या फडावर एखादं कूट. अरे, हे कसलं कूट? ही तर नाममहतीच. रामनामानं वाल्याचा नाही का वाल्मिकी झाला? ते वरच्या आळीतून काय ऐकू येतंय बरं? नामाचा गजर, गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर, तुझ एका. हे तर इतक्या वातावरणाचंच शब्दरूप. समोरच्या पालासमोर मशालीखाली उभं राहून कोण गातंय बरं? काय रे रामदासा, दे उत्तर. ऊस खरा का रस खरा? उत्तर आहे ना. देह खरा का आत्मा खरा? अरे, आत्माच खरा. देहाचं चिपाड होतं. खरं रूप आत्मतत्वाच्या रसात. तिकडे पुंडलिकाच्या रावळाकडे का बरं एवढी गर्दी लोटली आहे? चला पाहू तरी. कुणीतरी पागोटं बांधलेला, कपाळी बुक्का आणि कोपीचंदन लावलेला, कंठी वीणा आणि हाती चिपळ्या घेतलेला बुवा पंढरी महात्म्य सांगतोय. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. अरे, हा तर इथं जमलेल्या साऱ्यांच्याहून वेगळा पंढरीचं महात्म्य सांगतोय. शब्दकळा पूर्वजांची नाही, अगदी आजची, कुणालाही कळेल अशी. कोण बरं हा? काय नाव हो यांचं? अहो साधू महाराज, पंढरीला आलात आणि यांना ओळखत नाही? हे तुकोबा देहूकडचं. वा रे वा, काय भाव आहे, काय तंद्री आहे. आणखी म्हणतोय वाटतं काहीतरी. अनुरणीया तोकडा तुका आकाशा एवढा. अरे, हा तर पूर्ण आत्मज्ञानी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आपला आत्माराम यालाही अकळला. आपण सगोत्र आहोत. आता काही विचारांची दिशा वेगळी असेल, पण जायचं आहे एकाच गावाला. समर्थ त्वरेने फडात शिरले. तुकोबांना त्यांनी प्रेमालिंगन दिलं. तुकोबांनी विचारलं, आपण? मी रामदास. वा रे वा, तुम्ही आमचे बंधूच. आम्ही विष्णुदास. बंधूंचा एक बालहट्ट पुरवावा. अहो, तुमचा हक्कच तो. मागा. आमच्याजवळ जे आहे ते सारं तुमचंच समजा. आपण व्युत्पन्न कवी. विष्णुदासांनी एखादी भक्तिरचना ऐकावी. वा, दाढीवाला रामदास बालहट्ट करतोय. म्हणतोय, नवं गाणं ऐकवा. घ्या रे बाबांनो टाळ. म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. नाम गजराची लय वाढली. नाद आणि ताल दोन्ही शब्दरूप झाले. कुणाच्या मुखातला शब्दच स्तब्ध झाला. म्हणून टाळांनी तर शब्दरूप धारणा केलं नाही ना. एक ठोका मोकळा, एक ठोका आतून, एक ठोका मोकळा, एक ठोका आतून, ठण 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 ठण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग तुका वाण्याची प्रतिभा चंद्रभागेसारखीच खळाळून वाहू लागली. अरे, हा खरंच आपला सगोत्री. नाठाळाला बडवायला निघालाय. पण नाठाळ आहे शस्त्रधारी.
याची वीणा तिथं काय करणार? तोफेच्या गोळ्याला याचे टाळ अडवणार थोडंच. असू दे, पण तरीही विचारात ठामपणा आहे. निदान हे धर्मभ्रष्ट तर नक्कीच होणार नाही. या वारकरी संप्रदायाशी जवळीक साधायला हवी. भाऊपणा वाढवायला हवा. भाऊबंदकी नको. ती सारी रात्र समर्थांनी तुकोबांच्या समवेत काढली. पहाटे चंद्रभागा स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन समर्थ तुकोबांसमवेत रावळाशी आले. नामदेवाच्या पायरीवर मस्तक टेकवून सभामंडपात आले. गरुड खांबाला गळामिठी घातली. कुणी भाविक काकडा आळवीत होते. गाभाऱ्यात मंद नंदादीप चेतले होते. पांडुरंगाची मूर्ती आपल्या मिटल्या डोळ्यांनीच भक्तांचं दुरीत दूर करीत होती. मस्तकी किरीट, कानात मकराकृती कुंडल, कंठी कौस्तुभमणी. अरे, ही सारी माझ्या प्रभूची, रामाचीच आभूषणं. हा विठ्ठल नाहीच, हा माझा रामरायाच, सीतापती रघुनाथ. मग हा वेगळा का वाटतो? याचे हात असे कमरेवर बांधलेले का? समर्थांच्या मनात विचारांची वावटळ उठली. इकडे पांडुरंगांचं ते अनादी स्वरूप पाहून मात्र तुकोबांची अवस्था पूर्णानंदाच्याही पलीकडच्या तुर्यावस्थेत गेलेली. किती आणि कसं करू हे स्वरूप वर्णन? याचं दर्शन हेच माझं स्वर्ग सुख. आता मनामध्ये सारखं हेच स्वरूप निरखायचं, याचंच मनन, याचंच चिंतन, याचंच स्तवन. अभावितपणे तुकोबा गाऊ लागले. साऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. विठ्ठल 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 विठ्ठल. रामदासांचा हात हाती घेऊन तुकोबांनी विचारलं, बंधो रामदासा, आहे ना तुझा राम आणि विठ्ठल एकच? आहे हो तुकोबा, आहे. पण माझ्या रामाचं हे विठ्ठल रूप कटीवर हात ठेवून उभं आहे. याचे धनुष्यबाण गेले कोठे? विचारा ना त्याला. आम्ही फक्त त्याच्या नामाचा, रूपाचा महिमा गाणारे. तुम्ही रामदास, तुम्हीच विचारा. तुकोबा हसत हसत म्हणाले. रामदास अभावितपणे गाऊ लागले. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केली सीताबाई, येथे राही रखुमाई, काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, चाप बाण काय केले करकटावरी ठेविले, काय केले वानरदळ, येथे मेळविले गोपाळ, का हो अबोला धरिला, दिसे वेश पालटिला, रामी रामदास भाव, तैसा होय पंढरी राव. योग्य बोललात रामदास. जसा भाव तसा देव. सर्वसामान्यांचा भाव वेदनेमधून निर्माण झालेल्या करुणेचा, तुमच्यासारख्या समर्थांचा भाव वेदना निर्माण करणाऱ्या क्रौर्यावर शरवर्षाव करण्याचा, पण अंती दोघांनाही त्याच्यामध्येच विलीन व्हायचं आहे. तुमच्या विचारांची आज इथं फार गरज आहे. रयत नागवली जातीये. त्यांना प्रभू रामचंद्रासारखा चापबाण घेतलेला राजा मिळायला हवा. तो मिळाला तर आमची वेदनाही आनंदरूप घेईल. आम्ही सुखनैव म्हणू. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. त्या महाएकादशीला 2 महापुरुषांची भेट झाली. एक भक्तिमार्गानं पूर्णानंदाकडे जाणारा, एक शक्तिमार्गानं पूर्णानंदाकडे जाणारा. हिरडस मावळ, रोहिडखोर, शिरवळखोर. इथली सारा वसुली शिरवळच्या सुभानमंगल किल्ल्यातल्या अमीनाकडं आजवर जमा व्हायची. आता हा सारा ओघ पुण्याच्या लाल महालाच्या कोषागारात येऊन पडू लागला. वसुलीचे अमीनाने पाठविलेले फतवे देशमुख देशपांड्यांच्या बासनात पडू लागले. शुभानं याच दरम्यान पौंड खोऱ्यातला कुंवारी गडही ढमाले देशमुखांच्या हातून हिसकावून घेतला. शिंगणापूरच्या शिखरावरच्या शंभूराण्यांपुढं
समर्थ एकचित्त होऊन बसले होते. त्या शिवस्थानी आपोआपच त्यांची समाधी लागली. प्रत्यक्ष शिवशंकर तांडव नृत्य करीत समोर आले. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यांना भेदून टाकणाऱ्या गडगडाटी स्वरांत अवघं चराचर थरारलं. त्रिशूळ दंडधारी मी त्रिपुंड भस्म रखितो, दंभ पाप क्षाळण्या पुन्हा त्रिनेत्र रोखितो, क्रूर दानवासमी रौरवात धाडिले, कुटिल हेतू इच्छुगा मस्तकास ताडिले, विश्वशांती रक्षिण्या हलाहलास प्राशितो. समर्थांच्या समाधीस्थ मनाच्या तटावर एक भगवी धर्मध्वजा डौलानं फडकू लागली. शिखर शिंगणापूरचा निरोप घेऊन समर्थ निघाले. शिखर शिंगणापूरचा निरोप घेऊन समर्थ निघाले. माहुली क्षेत्री आले. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावरचं हे तीर्थक्षेत्र. पूर्वेकडे जरंड्याचा डोंगर, पश्चिमेकडे साऱ्या मोठ्या मोठ्या होत गेलेल्या डोंगर ओळी. पश्चिमेकडनं येते वेण्णा आणि काहीशी उत्तरेकडून येते कृष्णामाई, दोघी एकाच घरच्या, माहेरवाशिणी. समर्थांना जायचं होतं या माहेरघरीच महाबळेश्वरला. पश्चिमेकडच्या या भागातील सर्वात उंच अशा पर्वत शिखरावर कृष्णातीरी वास्तव्य करून काही लोकजागरण करण्याचा आदेश प्रभू रामचंद्रानं दिला होता. कृष्णा वेण्णेला भेटायला आली. आता कार्यक्षेत्राचं दर्शन तर झालं, कार्यरंभ अगदी उगमापासून करावा असं मनोमनी ठरवून संगमाच्या पात्रात पुरस्चरण करताना समर्थांनी कृष्णामाईला विनवलं, माते, तुझ्या तिरी आलो. गोदामाईच्या तिरी केलेली सारी साधना, अखंड चिंतन आणि तिच्याच पाण्यावर पोचलेला हा पिंड आज तुझ्या सलील स्पर्शानं कृतार्थ झाला. तुझ्या तिरी आता हे सारं रुजवावं अशी प्रभू रामचंद्रांची आज्ञा झाली. आता तुझ्यामधील तेजस्वी ओज माझ्या पिंडाला मिळू दे. देवकार्याचा आणि देशकार्याचा विचार तुझ्या काठच्या सुपीक भूमीत रुजू दे. तुझ्या तिरी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात माझ्या या यज्ञकुंडातील ज्वालांचा स्फुल्लिंग चेतू दे. सह्याद्रीच्या बळकट भुजांची तुझ्या या माहेरघराची जातकुळी तिच्या सर्व स्वानिशी म्लेच्छांच्या येणाऱ्या प्रत्येक लाटेला परतवून लावू दे. पूर्वी महर्षी विश्वामित्रानं हिमवान कन्यांच्या संगमस्थानी आल्यावर त्यांची मानसपूजा केली. भूमीच्या विकासाचं एक अभिनव स्वप्न घेऊन तो आला होता. त्या स्वप्नातील साऱ्या ईश्वरीय कल्पना साकार करण्यासाठी त्या नदी भगिनींनी त्याला आशीर्वाद दिले. त्या आशीर्वादामुळे अवघ्या आर्यावर्ताचा सार्वत्रिक विकास झाला. विश्वामित्रानं रुजवलेली प्रयत्नवादाची बीजं त्या भूमीनं आपल्या उदरी साठवून त्याचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनात विश्व शांतीचा विचार रुजवला. काळाच्या ओघात तो विचार कालबाह्य ठरला. अमृताच्या वेलीवर अहंकाराची, स्वार्थांधतेची विषफळं आली. त्यांच्या सेवनानं माणूसपण हरवलं, देवपण विसरलं, उरलं एक पाशवी दानवपण. सिंधू, बियास, रावी, सतलज यांच्या तीरावर आर्यावर्तात एकेकाळी वेदऋचांचे सुस्वर ऐकू येत होते. गंगा यमुनेच्या तीरीही त्यांचा उद्घोष होत होता. तिथे दानवांच्या क्रोधाविष्ट आरोळ्या आणि दीनांचे करुण रुदन स्वर ऐकू येऊ लागले. देवस्पर्श झालेल्या यज्ञचरूंच्या आणि विनीतपणे दिलेल्या अर्ध्यांच्या पवित्र प्रसादाऐवजी या नद्यांना प्रसाद मिळू लागला नररुंडांचा, सन्मार्गीयांचा, रुधिराचा. अवघं सरिता पावित्र्यच लयाला गेलं. त्यांची पुण्याई कमी होत गेली आणि त्यांना पालाण घालून एक रानटी विचारांची लाट आली.
अवघ्या आर्यावर्तात पसरली. लाटेवर लाटा एकामागून एक येऊ लागल्या. आर्यावर्तात जणू प्रलय झाला. काही उरलंच नाही. तीर्थस्थानी बाजार भरले. माणूसपणा विकण्याचे, पुरुषार्थाचे लिलाव पुकारले जाऊ लागले. अस्मिता कलालांच्या विकानी मध्य झोकू लागली आणि धर्मध्वजा अधर्माच्या हत्याकांडात फाटून लक्तर झाली. त्या पाशवी विचारांच्या उपशाखा विंध्याद्रीलाही न जुमानता आता सह्याद्रीला आपल्या मगरमिठीत अवळू पाहत आहेत. तू आणि तुझ्या साऱ्याच गोत्र भगिनी यांनीही उत्तरेप्रमाणे या पाशवी विचारांना आपल्या किनारी आधार दिला, तर मग प्रलयाला काय उशीर. सह्याद्रीच्या साऱ्याच कन्यांच्या पुढे मी आज झोळी पसरतो आहे. माणूस धर्माच्या विकासाच्या भिक्षेची महर्षी विश्वामित्राची तपस्या माझ्या अंगी नाही, पण त्यांचा विकासाचा विचार मात्र मनात अखंडपणे नांदत आहे. त्या विचाराला प्रतिसाद देण्याचा सांगावा तुझ्या कुळीच्या लहान थोर साऱ्याच भगिनींना दे. तुमच्या अंगी आता अधिमायेचा संचार होऊ दे. सज्जना संरक्षणासाठी, दुरितांचा निपात करण्यासाठी तुमच्या सलिलाच्या बिंदूमधून एक एक तेजस्वी स्फुल्लिंग फुलू दे. तीरावरच्या तुमच्या सुपुत्रांची मन पेटून उठू देत. त्या स्फुल्लिंग स्पर्शामुळे देहात बळ संचारू दे. सहस्त्र हत्तींचं मनाला वेग येऊ दे. सूर्यरथाचा पावलात शक्ती येऊ दे. त्रैलोक्याला भेदून असुराच्या मस्तकी पाय ठेवणाऱ्या बटू वामनाची सह्यगिरीची तू सर्वात ज्येष्ठ कन्या, आपल्या साऱ्या कनिष्ठ भगिनींना समजावून सांग की आपलं अस्तित्व आणि पावित्र्य यांचं रक्षण करायचं असेल तर तीरावरच्या प्रत्येकाला आता सद्धर्माची, पुरुषार्थाची संथा द्यायला हवी. हे घडलं नाही तर तुमचं माहेरपण सरेल, त्यातलं शिवपण हरवेल, तुमचं सारं पावित्र्यच सरेल. तुमच्या तीरी माणुसकीचा लिलाव कुणाला पुकारू देऊ नका. इथल्या प्रत्येक कणाकणातून आता एकच गर्जना होऊ दे, हर हर महादेव, हर हर महादेव. शिवाजीराजांची घोडदौड सुरू झाली. राजगडाकरून जावळीच्या घनदाट जंगलाकडे, कृष्णेच्या धाकट्या बहिणीच्या खोऱ्यात, कोयनेच्या परिसरात. जावळीच्या दौलतीचा धनी दौलतराव वारला. त्याच्या विधवेनं राजगडच्या भोसल्यांजवळ भाऊबीज मागितली. शिवथर खोऱ्यातील यशवंतराव दत्तक म्हणून मांडीवर घ्यायचं तिच्या मनी होतं. नाहीतर विजापूरचा बादशहा टपलेलाच होता जावळीवर आपला हिरवा डगला अंथरायला. ही दौलत आणि हा दत्तकपुत्र यांचं रक्षण करायला कुणी पाठीराखा हवा. बहिणीला भाऊबीज मिळाली. आपल्या मुलखाला लागून असलेल्या जावळीला शिवबानं अभय दिलं. जावळीला स्वकीय धनी मिळाला. शिवथरचा यशवंतराव जावळीचा चंद्रराव झाला. साऱ्या खोऱ्याच्या संरक्षणाला राजांचं दळ उभं राहिलं. पार घाटाच्या प्रचंड पहाडाच्या दाटीतल्या चिमुकल्या जावळीला पहाडाची छाती असलेल्या शिवरायाचं पाठबळ मिळालं. मोऱ्यांच्या कुलदैवताची, महाबळेश्वरच्या स्वयंभू लिंगाची पूजा अर्चा सुखनैव पार पडू लागली. महाबळेश्वरच्या पठारावर उभे राहून समर्थ पश्चिमेकडचा सारा आसमंत निरखीत होते. घनदाट जंगलांनी वेढलेल्या खोल दऱ्या, अगदी पाताळावेरी गेलेल्या रानटी जनावरांना दाट अरण्याचं अभय, वाघ, अस्वले, चिते, रानडुकरे किती याची गणतीच नाही. सह्याद्रीच्या अर्धचंद्राकृती पहाडांची समोर भिंतच्या भिंत उभी. मधल्या चिंचोळ्या खोऱ्यामधून वाहते कोयनामाई, तीही या भिंतीला बिलगत चंद्राकृतीच्या कोरीप्रमाणे खाली दक्षिणेकडे निघालेली. उजव्या हातीची ती छोटीशी किनार गायत्रीची आणि दुसरी तिला मिळणाऱ्या सावित्रीची. पश्चिमेकडचा सारा परिसर
निरखून समर्थ पूर्वेकडे वळले. एका टेकडीच्या कडेनं वळसा घालून थोडेसे खाली आले. डावीकडे महाबळेश्वरचा कळस सूर्यप्रकाशात चमकत होता. मंदिर प्रशस्त, चहुअंगी जांभ्या दगडाच्या बळकट तटाच्या आत वसलेलं, हेमाडपंथी बांधणीचं वैशिष्ट्य असलेलं सभामंडपाचे खांब, गाभाराही चांगला ऐसपैस, 50 माणसं सहज बसू शकतील असा, मधली पिंडी स्वयंभू, जणू डोंगराच्याच जांभ्या दगडात आपोआप उमटलेली, काहीशी खडबडीत, पाण्यानं भरलेली छोटी मोठी छिद्र असलेली. चारी बाजूच्या खोऱ्यांतल्या गावांतील, वाड्या वस्त्यांतील भाविकांचं हे श्रद्धास्थान. शिवरात्रीच्या उत्सवाला पूर्वेच्या जोरखोऱ्यातून आणि पश्चिमेच्या जावळीच्या खोऱ्यातून वर येणाऱ्या पायवाटा दुमदुमून जायच्या. महाबळेश्वराच्या जयजयकारानं उत्तरेकडे बिकटकडे आणि दरकुट, पण तिथून देखील यायची काही उत्साही पोरं. कड्याकपारींना बिलगत, खोबणीत पाय रुतवीत, एखाद्या रानवेलीचा आधार घेत वरच्या महाबलेसुराला बोललेला नवस फेडायला. देवळासमोरच्या चढावाच्या दगडी रस्त्यावर दुतर्फा वस्ती, ब्राह्मणांपैकी देशपांडे आणि दीक्षित यांचीच बहुसंख्य घरं. उरलेली मराठ्यांची आणि महादेव कोळ्यांची. कोणी मोरे, कोणी दिवळे, कोणी पवार, कोणी शिंदे. सोयरे धायरे ही इकडच्याच परिसरातले. कुणाचे गोळेवाडीचे, कुणाचे खावलीचे, कुणी जावळीचे, कुणी आंबेनळीचे. ब्राह्मणांचं व्याहीपण आणखी थोडं विस्तारलेलं. कुणाचं कृष्णेकाठच्या वाईकडे, कुणाचं सावित्रीकाठच्या पोलादपुराकडे. अवघ्या परिसरावरच महाबळेश्वराची कृपादृष्टी. चारी बाजूच्या डोंगरओळीने वेढलेलं सह्याद्रीच्या आडव्या रांगेतलं हे उंच पठार समर्थांना भावलं. मनी आलं, या भागातलं हे सर्वोच्च पठार. इथून आपण तीर्थयात्रेत मनात बाळगलेली कल्पना जर दुंदुभीप्रमाणे निनादली तर या साऱ्या पहाडामधून चारी दिशांना तिचे प्रतिध्वनी उमटतील. शतकाशतकांची निद्रा संपेल. जागी झालेली शिवशक्ती साऱ्या दैत्य आक्रमणाला आपल्या बलदंड भुजांनी कवळून चिरडून टाकेल. हे शिवस्थान आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवायला अगदी सुयोग्य. धर्मध्वजा उंचावरच फडकायला हवी. दूरवरूनही निरखता आली पाहिजे. दिसेल त्याच्या मनी शिवशक्तीचा संचार व्हायला पाहिजे. आता ठरलं. महाबळेश्वरानं कौल दिला, सह्याद्रीनं स्फूर्ती दिली. पंचनद्यांनी धर्मध्वजेला मस्तकी घेतलं. आता एक क्षणही दवडायचा नाही. या क्षणी मारुतीरायाच्या भुभुकाराप्रमाणे गर्जना करायची. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय जय रघुवीर समर्थ. कमळगडावरून प्रतिध्वनी उठला. केंजळगडावर आदळला. पांडवगडानं समोरच्या वैराटगडावर संदेश दिला. अवघं कृष्णाखोरं दुमदुमलं. टेकडीच्या माथ्यावरून येणारी ही अभिनव गर्जना कानांवर पडली आणि महाबळेश्वराच्या देवळात रुद्राभिषेक करणारा दिवाकर देशपांडे क्षणभर थबकला. पुन्हा तोच प्रतिध्वनी कमळगडाकडून, तोच मढीमहालाच्या विक्राळ दरीतून, मागच्या पारघाटावरून, पलीकडच्या मकरंदगडावरून, मंगळगडावरूनही तोच प्रतिध्वनी. एकाच मे, तिस्त्रश्च मे, पंचमे. महाबळेश्वरला उगम पावणाऱ्या 5 नद्यांच्या तटांवरून प्रतिध्वनी आले. ही अभिनव गर्जना करतंय कोण? कुणी ऋषी प्रकटला का प्रत्यक्ष शिवशंकरच अवतरला? रुद्राभिषेक संपवून शिवलिंगावर बिल्वपत्र वाहून दिवाकर मंदिराबाहेर आला. पंचनद्यांच्या वरच्या टेकडीवर चढला. हातातील कुबडी पूर्वेकडे उंचावून एक तेजस्वी योगीराज विस्फारलेल्या डोळ्यांनी सारा आसमंत न्याहाळीत होता. पुन पुन गर्जना करीत होता. जय जय रघुवीर समर्थ. डोंगरकड्यावरून प्रतिध्वनी यायचा. योगीराज त्या प्रतिसादालाच
पुन्हा सांगायचा. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. दिवाकराला वाटलं या योगीराजाच्या विस्फारलेल्या नेत्रांसमोर उत्तरेकडे उड्डाण करणारा प्रत्यक्ष हनुमंतच दिसत असावा. मी रामदास. परिक्रमेसाठी इकडे येणं केलं? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. मी उमजलो नाही. परिक्रमा झाली. आता काही काळ या क्षेत्री वास्तव्य करावं असा मानस आहे. परंतु फक्त इथंच राहून चालायचं नाही. कृष्णा तीरावरची क्षेत्रही निरखायची आहे. ही सांगता आहे एका परिक्रमेची आणि आरंभ आहे एका सत्कार्याचा. आपण क्षेत्रोपाध्ये दिसता. मी दिवाकर, उपनाम देशपांडे. पूजेची वहिवाट आहे 5 पिढ्यांची. भाग्यवंत आहात. शिवशंभोची कृपा. गतसाली अरिष्ट आलं होतं चालून, पण वाचविलं महाबळेश्वरानं. अरिष्टच म्हणायचं. पोट जाळण्यासाठी परागंदा व्हायचा प्रसंग होता. काही कुटुंब कलह? छे, इथं क्षेत्री कुणाकडेच कलह नाही. कलह होणार होता तो वतनदारांमध्ये. जावळीचे चंद्रराव निवर्तले, त्यांचे आम्ही उपाध्याय. मंगळगडाखाली 20 खंडीचं चाहूर मिळालं आहे उपभोगायला. अन्नदाता यजमान गेला आणि भाऊबंदकी सुरू झाली. विजापूरकरांनी सारा सुभाच आपल्या अखत्यारीत आणायचं योजिलं. ते घडलं असतं तर चाहूर तर गेलंच असतं, पण हे पुरातन मंदिर तरी टिकलं असतं की नाही कुणास ठाऊक. दौलतरावांच्या विधवेनं दत्तक घेतला मांडीवर, पण त्याला जुमानणार कोण? जावळीच्या गादीवर बसेल त्याला चंद्रराव हा किताब, पण या दत्तकाला हा किताब उपभोगू देणार कोण? प्रत्येकाची या किताबावर नजर आणि किताब देणाऱ्या विजापूरची अवघ्या जावळी खोऱ्यावरच नजर. जीवो जीवस्य जीवनम, दुसरं काय? समर्थांना परिभ्रमण काळातलं नर्मदे काठच्या जंगलात केलेलं चिंतन आठवलं. बलवंतांनी दुर्बलांचं भक्षण करायचं म्हणजे उत्तरेकडचा इस्लाम प्रचाराचा विचार आता या दुर्गम प्रदेशापर्यंतही येऊन पोहोचला तर. पुढे काय झालं? शिवशंकराचं शिवरूप प्रकट झालं. शिवबांच्या रूपानं तरुण राजे जातीनिशी दौडले जावळीला. सर्वत्र पहारे चौक्या बसवल्या. खोरं सुरक्षित केलं. दत्तक यशवंतरावांच्या मागं राजे सर्व सामर्थ्यानिशी उभे राहिले. जावळीच्या वतनाला आधार मिळाला. आम्हासारख्या ब्राह्मणांच्या भाताच्या पेजेची पूर्वीची व्यवस्था अबाधित राहिली. महाबळेश्वराच्या देवस्थानला मोऱ्यांच्या प्रमाणे भोसल्यांच्याकडूनही दानपत्र मिळालं. शिवबा भोसले पुणे प्रांतीचे जहागीरदार, शहाजीराजांचे चिरंजीव. आपल्यालाही त्यांची बरीच माहिती दिसते. आम्ही यात्रिक मार्गावर जे दिसेल ते पाहतो, कानी पडेल ते अंतरी साठवतो. बरंचसं विसरूनही जातं काळाच्या ओघात. काय ते लक्षात ठेवण्याच्या जातीचंच नसतं, पण काही असं असतं की त्याचं नित्यस्मरण करावं. गेली अनेक वर्ष या शिवाजी राजांच्या नावाचं स्मरण साठवून ठेवलंय अंतःकरणात. आज त्या स्मरणाची साक्ष मिळाली. पित्याचं स्वप्न पुरं करण्यासाठी प्रयत्नशील असलेला सुपुत्र, त्याच्या स्वप्नपूर्तीमागं आता विचारांची बैठक घ्यायची. हेच आमचं वास्तविक या क्षेत्री येण्याचं कारण आहे. आपला काही संप्रदाय आहे. आम्ही रामदासी. भेटेल त्याला राममहती सांगायची. त्याच्यातला पूर्ण पुरुष होण्याचा विचार मनी रुजवायचा. त्याला अधर्मापुढे उभं राहण्यासाठी बलशाली करायचं आणि राजे भोसल्यांच्या सारख्या या धडाडीच्या युवकाच्या चळवळीला लोकाभिमुख करायचं. आम्ही क्षेत्रस्थ. यासाठी आपण सांगाल ते करू. कारण शिवबांना आम्ही
शिवरूपच मानतो. दिवाकर हा तरुण राजा खरंच शिवशंकराचा अवतार आहे. त्याचं राजकारण हे शिवकारण आहे. या शिवकारणांची प्रेरणा देण्याचं एक महान कार्य आपण मनी धरलं तर आचरणात आणू शकता. इथं बलभीमाची स्थापना करून साऱ्या खोऱ्यातील तरुणांना बलोपासनेसाठी इकडे पुकारू शकता. मोरे आणि भोसले यांच्यामधील संपर्क माध्यम होऊ शकता. स्वामी, आपण या क्षेत्री वास्तव्य करून आम्हाला आपल्या संप्रदायाची समग्र शिकवण देणार असाल तर मी स्वतः या कार्यामध्ये झोकून द्यायला तयार आहे. आणि प्रपंच अजून तरी मांडलेला नाही. उपनयनाच्या वेळी घेतलेल्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन अजूनही करीत आहे. कदाचित तुमच्याच भेटीसाठी मला या क्षेत्री येण्याची प्रेरणा झाली असावी. दिवाकर सद्गुरूला सतशिष्य लाभला. अंतःकरणातल्या अग्निज्वाळेच्या स्फुल्लिंगावर आणखी एक धगधगती मशाल चेतली. दिवाकर देशपांडेचा दीक्षांत झाला. समर्थ शिष्य दिवाकर गोसावी झाला. महाबळेश्वराच्या समोरच्या घनदाट टेकडीवर मारुतीची स्थापना झाली. दिवाकर मठपती झाला. बलभीमाची आरती झाल्यावर हातीची मशाल दिवाकरच्या हाती देऊन समर्थांनी त्याला पहिला उपदेश केला. वनी तो चेतवावा रे, चेतविताची चेततो, मग पुढची संथा. राजकारण बहुत करावे, परंतु कळोची नेदावे. तिसरी संथा योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची. अचूक यत्न तो देव जाणावा. आणि पाठोपाठ विचाराला आलस्य सोडण्याचा, धीर गंभीरपणे न गडबडता आल्या प्रसंगाला तोंड देण्याचा. आळसे करंटपणाच्या खुणा प्रकट होती, म्हणून आळस नसावा. साक्षेप जीवी धरावा, साक्षेप धरिता जीवा. सुख अरत्र परत्र. आणि अखेर सांगितलं, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. बळे भक्तरिपू शिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. पूर्व उतारावरच्या कृष्णामाईच्या पुरातन मंदिरातील कुंडात स्नान करून समर्थांनी दिवाकर गोसावी यांचा निरोप घेतला. झपाट्याने ते डोंगर उतरले. जोर खोऱ्यातल्या गोडेवाडीवरून डाव्या हाताच्या कमळगडाकडे वळताना त्यांनी कृष्णामाईचं पात्र ओलांडलं. आसनगावच्या थोडं खाली केंजळगडाच्या खोऱ्यातून येणारी वळकी नदी कृष्णामाईला मिळते. संगमावर माध्यान्हस्नान करून वेलंग गावात 4 घरी भिक्षा मागून समर्थ धौमक्षेत्री आले. धौम्य ऋषी इथंच राहत होते. त्यांनी इथल्याच आश्रमात पांडवांना रामकथा सांगितली. अशी आख्यायिका या गावाशी गुंफलेली. पुरातन धोमेश्वराचं मंदिर कृष्णाकाठी. थोडंसं उतरून खाली गेलं की प्रशस्त डोह. त्या डोहात पांडवगडाच्या अलीकडच्या डोंगरातून येणारं पाणी एका गोमुखातून सतत डोहात भर घालीत होतं. धोमेश्वराच्या मंदिरात रात्र काढून समर्थ भोगाव, मेंढवली या लहान लहान खेड्यांतून वाईक्षेत्री आले. आता कृष्णामाईचं पात्र खऱ्या अर्थानं महाबळेश्वराच्या डोंगरवेढ्यामधून सपाटीवर आलं. चांगलं रुंद झालं. दोन्ही तीरांवर हिरवीगार शेतं, अधूनमधून एखादं वाळवंट, दक्षिणेला सोनजईचा डोंगर आणि उत्तरेला पांडवगडाला लागून असलेलं मांढरदेवीचं पठार, काळूबाईचं ठाण आणि वाईक्षेत्री विजापूरकरांच्या सुभेदाराचं ठाण. गावाच्या थोडं अलीकडे पात्र ओलांडून एक डगर चढल्यावर शिवशंकराचं पुरातन मंदिर. कुणा सिद्धाची इथं तपस्याभूमी असावी. मंदिराला लागूनच त्याची ध्यानगुंफेकडे खाली उतरण्याची मठी. कदाचित त्यामुळेच त्याला सिद्धेश्वर म्हणत असावे. रामडोह, भीमकुंड अशा नावाने प्रसिद्ध असलेले कृष्णामाईवरचे घाट, त्यावर उंच होत गेलेली वस्ती, पूर्वेच्या गावसीमे
वर सुभेदाराच्या वाड्याचा चिरेबंदी तट अगदी खालच्या ओढ्यापर्यंत उतरलेला. सुभेदाराचं ठाण असल्यामुळे गावात समृद्धी. इथले वतनदार देशपांडे पंत राजाज्ञा सुभा आदिलशाहीचा, पण दैनंदिन व्यवहार वतनदाराहाती. त्यामुळे ब्राह्मण्या टिकून राहिलं होतं. धर्मकृत्य निर्विघ्नपणे पार पडत होतं. वेद पाठशाळा अबाधितपणे सुरू होत्या. संस्कृती आणि विद्या यांचं माहेरघर म्हणून क्षेत्राची दूर दूरपर्यंत ख्याती पसरली होती. तरुण पिढी उत्साही, काहीही अभिनव मिळालं की झपाटून जाणारी, व्यक्तिगत मतभेद विसरून खांद्याला खांदा लावून काम करणारी, तोंडातली भाषा काहीशी अफाट आणि बेबंद, पण मन मात्र खळाल त्या कृष्णामाई इतकंच निर्मळ. सिंहस्थामध्ये यात्रेकरू स्नानासाठी जमायचे. त्यांचं हवं नको आपणहून पाहणार. समर्थांनी या तरुणांना हेरलं. त्यांच्या कानी आपल्या विचारांची फुंकर घातली. सिद्धेश्वरामागे बलभीमाची स्थापना केली. आदिलशाहीच्या या मुसलमानी ठाण्यात आपला सनातन हिंदू धर्म टिकवून ठेवण्यासाठी नुसत्या गप्पा न मारता काही रोकडं करून दाखवावं. प्रत्यक्ष नाही, पण गुप्तपणे हा विचार समाजात रुजवावा. बलोपासना करून आपली शरीर संपदा वाढवावी. नुसती वाचाळता न करता प्रत्यक्ष रोकडी कृती करण्याची ईर्ष्या अंगी बाणवावी. अशा तऱ्हेचा उपदेश करताना समर्थांनी या बलभीमाचं नामकरण केलं. रोकडोबा, चितराव, पिटके, थिटे या उपनावाचे ब्राह्मण तरुण समर्थ विचाराने भारावले. त्यांना अनुग्रह दिला. या क्षेत्राचं, रोकडोबाचं आणि दक्षिण गंगा कृष्णामाईचं पावित्र्य अबाधित राखण्याचं कार्य त्यांच्यावर सोपवलं. महाबळेश्वरच्या दिवाकर गोसाव्यांशी सतत संपर्क ठेवण्याची सूचना केली. हे सारे कृष्णामाईचे सुपुत्र, तिच्या पाण्यावर पोसलेले, अंगाखांद्यावर खेळणारे. त्यांच्या मनातला हा भाव अधिक दृढ करण्यासाठी समर्थांनी या पवित्र सरितेची आरती रचली. साऱ्या तरुणांना शिकवली. सायंकाळी रोकडोबा पुढे बलोपासना करून सिद्धेश्वराच्या पायऱ्यांवर उभं राहून सारे जण दररोज ही आरती म्हणू लागले. सुख सरिते गुणभरिते दुरिते निवारी, निस्संगा भवगंगा चितगंगा तारी. श्रीकृष्ण अवतार जलवेशधारी, जलमय देहे निर्मल साक्षात हरी. जय देवी जय माय कृष्णे, आलो तुझ्या उदरा निरसी मम तृष्णे. हरिहर सुंदर ओग ऐक्यासी आले, प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले. ऐसिया संगमी मिसळून गेले, रामदास त्याची वंदी पाऊले. इस्लामी आदिलशाहीच्या सुभ्याच्या ठाण्यातच हिंदू धर्माच्या प्रचाराचे एक केंद्र रोकडोबाच्या रूपाने समर्थांनी उभारले. अधर्माच्या येऊ घातलेल्या एका विक्राळ लाटेला थोपवायला समर्थ विचारांचा एक लहानसा का होईना घाट तयार झाला. दक्षिण तीरावर तट उभा राहिला. उत्तर तीरावरच्या गडाखालच्या निमजग्यावर जागती नजर ठेवायला. राजगडाच्या उत्तरेला अगदी समोर आदिलशहाचा कोंढाणा उभा. राजांची नजर सारखी तिकडे जायची. कोंढाणा हवा. काहीही करून हा कोंढाणा स्वराज्यात यायलाच हवा. कसाही फितवा करून, भूलथापा मारून, नाहीच जमलं तर अगदी गनिमी काव्यानं समोर येईल त्याची मुंडकटाई करून, पण कोंढाणा हवाच. पुणे जुन्नर प्रांतावर लक्ष ठेवायला हा बुलंद किल्ला हवाच. आणि हा किल्ला शिवरायांना अगदी सहज मिळालाही. नुसतं गोड गोड किल्लेदार म्हटला. गडावर भगवा ध्वज फडकू लागला. किल्ल्याच्या सुभेदारीचा ताबा घ्यायला शिरवळाहून निघालेला मिया रहीम चडफडत माघारी फिरला. खबर विजापुरी कळवून हात चोळीत बसला. खांद्यावर धर्मध्वजा घेऊन निघाला.
राष्ट्रगुरू गावोगावची तरुण मनं चेतवत कृष्णातीरानं भिक्षेची आकांक्षा वाढली होती. देहधारणेसाठी 4 मुठी भिक्षा पुरेशी होती, परंतु देशधारणेसाठी आपल्या सर्वस्वाचं दान झोळीत टाकणारी तरुण मनं हवी होती. वाटेवरच्या प्रत्येक गावात एक ठिणगी पडत होती. शिवकारणासाठी धर्मकारण घडत होतं. माहुली क्षेत्री कृष्णा वेण्णा संगमावर पुन्हा आल्यावर तिथे समर्थांनी जवळजवळ 1 महिनाभर संगमात पुरस्चरण केलं. सायंकाळी कीर्तनाचा थाट उडवून दिला. अज्ञानमूलक लोकरीतीमधील पोकळपणावर बोट ठेवलं. स्वतःमधल्या आत्मारामाला विसरून नुसतं भक्तीचं कर्म अंती निराशाच पदरी पाडतं हे उलगडून सांगताना माहुलीच्या एका कीर्तनात समर्थ म्हणाले, अहो, पिंपळाच्या पाराला प्रदक्षिणा घालून का कुठे मुक्ती मिळते? कसली तरी अभिलाषा मनी धरून फेऱ्या मारण्यानं काय मिळणार? व्यक्तिगत उपभोगासाठी शरीर नुसतं फेऱ्यानं शिणवायचं, देव प्रसन्न होऊन आकांक्षा पुरी करेल असं समजायचं आणि आपल्या अंतरी असलेल्या देवाला मात्र विसरून जायचं. केवळ लोक करतात म्हणून आपणही करायचं, याला कुठे अंत नाही का? का जन्मोजन्मी फक्त फेऱ्याच मारीत बसणार? अंतरीच्या रामाला ओळखा आणि त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. तीच श्रेष्ठ भक्ती. प्रयत्न हेच भक्ती भावनेचं प्रत्यक्ष रूप. नुसत्या प्रदक्षिणा म्हणजे शरीर शीण. बाबांनो, मनातल्या रामाची उपासना करा. तीच खरी भक्ती, तेच खरंखुरं व्रत. आता गरज आहे मनातल्या रामचंद्राच्या जागरणाची. भोवती दैत्यांचं तांडव आहे. पिंपळाला प्रदक्षिणा घालून ते थांबणार आहे थोडंच. त्याचा निपात करण्यासाठी आता कोदंडधारी राघवच हवा. नरदेह घेऊन तो शहाजी राजांच्या पोटी आला आहे. शिवबाची कीर्त कानावर पडली आहे ना? मग आता पिंपळाला प्रदक्षिणा कशाला? या तरुण राम अवताराच्या मुळे रामराज्य अवतरणार आहे. त्याच्या मागे वानरसेनेसारखं आता उभं राहायला हवं. माहुलीचं कीर्तन झालं की निघाले समर्थ जरंड्याच्या घडीत. लोक गावातच राहायची विनंती करायचे. मुलं तर त्यांना क्षणभर विसंबायला तयार नसत. समर्थ हसून म्हणायचे, अरे मी रामाचा दास, म्हणजे वानरगणांपैकीच. हे बघ माझं कोपिनाचं शेपूट. वानराला आपली डोंगर कपारच बरी. जरंड्यावर जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी या समकालीन संतांच्या भेटी झाल्या. देहूचे तुकोबाही पुन्हा एकदा भेटून गेले. माहुलीला लोकजागरणाची मशाल चेतली. मग कृष्णाकाठाने निघाला हा देवाचा भुत्या मसूरकडे. मसूरला रामाचा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा होई. रामदासाला आणखी काय हवं? त्याच्या कीर्तन निरूपानं मसूरच्या उत्सवातला उत्साहही मग द्विगुणित झाला. समर्थाची कीर्तनं रंगू लागली. शिष्य संप्रदाय वाढू लागला. मसूरहून कराड, कराडहून कोल्हापूर, अवघा परिसर अगदी पंचगंगेपलीकडेपर्यंत रामगजराने दुमदुमून गेला. या परिसरात जिथे जिथे प्रतिसाद मिळाला तेथे तेथे मारुतीची स्थापना होऊ लागली. सुदृढ मन आणि सुदृढ शरीर या दोन्हींची उपासना सुरू झाली. लोक गंगेत बुडी मारून हाती लागलेल्या प्रत्येक खड्ड्याला रुद्र मानून त्यांची मारुतीच्या स्वरूपात स्थापना होऊ लागली. कृष्णामाईचा हा सारा परिसरच हनुमानाच्या शक्तिस्थानाचा एक समूह झाला. शहापूर, मसूर, उंब्रज, पारगाव, शिराळा, मनपाडळ, माझगाव, बहे या 8 गावातून तरुणांची मनं या अभिनव संप्रदायाकडे वळली. अजून कमीत कमी 3 मारुती उभे राहायला हवेत. मारुतीरायांनी दृष्टांतात सांगितलं होतं, लोहात बुडी मारून तेवढं हाती लागेल तेवढं वर काढ. त्यांना रुद्र समज. एकूण 11 खडे मिळाले. 8 रुद्रांची स्थापना झाली. अजून 3 शिल्लक आहेत झोळीत. समर्थ त्यांच्या स्थापनेसाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी सारा परिसर रानोमाळ भटकत होते. याचबरोबर त्यांना आणखी एक गरज तीव्रतेने भासू लागली.
मुख्य केंद्राची, जिथे रामचंद्राची प्रतिष्ठापना करून रामकार्य शिवकार्याला जोडता येईल. पुन्हा जागा अशी हवी की सह्याद्रीच्या दुर्गम पहाडांनाही जवळ आणि सखल प्रदेशातील विविध मठस्थानांनाही जवळ. हे चिमुकलं स्वराज्य सोडलं तर सारा मुलूक यावनी सत्तेचा. कार्य सुखर होण्याऐवजी पदोपदी दुस्तरच व्हायचं. कृष्ण तीरावरचा हा परिसर तसा सुरक्षित. कराड प्रांतापर्यंत शहाजी महाराजांची जहागीर. मसूरची पाटीलकी सुद्धा भोसल्यांच्या अखत्यारीत. शहाजीराजांचा मुक्काम जरी बंगळुरूला असला तरी इथली सारी व्यवस्था त्यांच्याच सल्ल्याने त्यांचे कारभारी चालवीत असत. या प्रांती केंद्र स्थापना करण्यास शहाजीराजांचाही मनोदय पूर्वीच आकळला आहे. आता इथल्या गावच्या असंख्य लोकांना मार्गदर्शन करायला, संघटना अधिक बळकट करायला मध्यवर्ती केंद्र हवेच, आणि ते सुद्धा शहाजीराजांच्या याच परिसरात. समर्थ अखंड फिरत होते, अगदी एकटेच. कधी शिष्यांसमवेत तऱ्हेतऱ्हेचे शिष्य, पण प्रत्येकाजवळ काही ना काही गुण असणारच. आणि मुख्य म्हणजे संप्रदायाच्या विचारांची समर्थ बैठक. पहिला उद्धव तर जणू पुत्रच. हक्काने मांडीवर मागून घेतलेला राजकारण चतुर दिवाकर, उत्तम हस्ताक्षर आणि हत्तीचं बळ असलेला अंबाजी उर्फ कल्याण, शिरगावचा दत्तात्रेय, उत्तम पुराण सांगणारा भैरव, वादविवादपटू आणि वेदांतावर अधिकार असणारा गणेश, आज्ञाधारक निरंजन, ब्रह्माचा मुरारी त्रिंबक आहे, माधव आहे, बुटका वामन आहे, निस्पृह चक्रपाणी आहे, बाळकराम तर एकाहून एक सरस सवया करतो, मिरजेची वेणू, कराडची चिमणा उर्फ अक्का, राशीवड्याची अंबिका, शहापूरच्या सतीबाई, किती जण जमले भोवती. ही सारी कृष्णामाईच्या परिक्रमेत सापडलेली रत्न, बरीचशी दगडगोटे म्हणून लोकांनी दुर्लक्षिलेली. समर्थांना त्यांच्यातलं तेज जाणवलं. त्यांची एक रत्नमाला तयार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक सूत्र हवं, आणि सूत्रचालनासाठी एक प्रमुख केंद्र हवं. याच शहाजीराजांच्या जहागिरीत अगदी राजरस्त्यावर नको काहीस आत, एकदम कृष्णाच्या लक्षात येणार नाही अशा आडगावी, एकदम कुणाच्या लक्षात येणार नाही अशा आडगावी आगेमागे एखादी डोंगरकूस असली तर आणखी चांगलं. समर्थ अव्याहत हिंडत होते, लोकसंग्रह करीत होते. कीर्तन प्रवचनातून प्रबोधन हे तर प्रमुख अंगीकृत कार्य. गावोगावी जायचं, माणूस निरखायचा, पारखायचा आणि जोडायचा आपल्या रामकारणाला. त्याच्याकडे वास्तव्य मात्र नाही. वास्तव्य दूर एखाद्या डोंगरातल्या मठीत, नाहीतर घळीत. मसूरच्या उत्सवाला सतत 3 वेळा आलो. आता पुढचा उत्सव आपला आपण करायचा. मनाचा निर्णय ठाम होता, परंतु अजून जागा सापडत नव्हती. समर्थ हिंडत हिंडत उंब्रजच्या पश्चिमेला आले. वाटेत एक लहानशी नदी लागली. त्या नदीशी आल्यावर समर्थांना मनातून प्रेरणा झाली. आपण आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाजवळ आलो. तसेच उगमाच्या दिशेने वर जाऊ लागले. डोंगरकुशीला एक चिमुकलं गाव दिसू लागलं. गाव कसलं, वाडीचे. अवघा 100-125 उंबरठा असेल. गाव मोठं टुमदार, मांड नदीच्या उत्तर तीरावर वसलेलं. दक्षिण तीरी उंच सखल भागात सारा झाडझुडोरा. पश्चिमेकडे उंच उंच होत गेलेल्या डोंगरओळी. सर्वत्र भरपूर वनश्री. अगदी जसं मनात कल्पिलं होतं तसंच गाव. एका दारी उभे राहिले, गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ. अवघ्या चाफळवाडीचा परिसर त्या रामगर्जनेनं दुमदुमला. नाणेघोळाच्या नरसिंगराव अंबरखानीच्या कानी पडला. देशमुखाच्या अंतःकरणावर उमटला. अगदी वर
दाढोलीच्या सड्यावरच्या धनगरांनी ऐकला. जांभ्या दगडातल्या 2 मजली आणि 3 विव्र असलेल्या रामगळीत घुमला. त्याचा प्रतिसाद जवळच्या चरेगावपासच्या चंद्रगिरीच्या घळीतही उमटला. घळीत आजवर वास्तव्य करीत असलेल्या वाघानं आपले मिटलेले डोळे उघडले, कान टवकारले. त्यानं मनोमनी जाणलं, आता इथं देवाचं राज्य येणार. सभोवतीच्या दरकुटात कुणी देवाचे भक्त येणार. त्यांना आपलं भय वाटायला नको. आपण आदिमायेचं वाहन. मायेनं सज्जनांना अभय दिलं. आपणही तेच करायला हवं. त्या हिंस्त्र व्याघ्राच्या मनातही रामप्रीती उसळली. आदिमायेच्या भवानी रूपानं प्रभू रामचंद्राला वर दिला आणि ती रामवरदायिनी झाली. ती देवता, आपण पशु. वरदान देण्याचं आपलं भाग्य नाही. निदान देवकार्यात विघ्न तरी नको. घळ सोडून त्यानं पश्चिमेकडच्या कोयनामाईच्या खोऱ्यातल्या दाट जंगलात झेप घेतली. कोयना खोऱ्यातल्या जावळीच्या जंगलातील चंद्रराव नावाचं बिरुद धारण करणारा वाघ मात्र ज्यानं आधार दिला, अभय दिलं, त्याच्यावरच गुरगुरू लागला. किरकोळ वतनाच्या नसलेल्या हक्कासाठी शिवबांना आव्हान देऊ लागला. तुम्ही कुठले राजे? राजे आम्ही. आम्हाला वरच्या महाबलेसुरानं राजा केलं. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माण नदीच्या दक्षिण तीरावरील उंचवट्यावरच्या स्मशानवत जागेत मंदिराच्या पायासाठी समर्थ शिष्य कल्याणानं कुदळ उंचावली. समर्थांनी त्याला थोपविलं. कल्याणा, इथं सहस्रावधी वर्ष वास्तव्य करून असणाऱ्या स्थळदेवतांचा मान राखायला हवा. कुदळ मारण्यापूर्वी त्यांचं पूजन व्हायला हवं. पळत जाऊन बटू बामणानं एक श्रीफल आणलं. कल्याणानं ते एका सिंदूरचर्चित पाषाणखंडापुढे वाढवलं. गावकरी म्हणाले, आता या म्हसोबानं आपलं ठाणं हलविलं तर ठीक, नाहीतर कसलं मंदिर उठतंय या बुवाचं. समर्थांनी मनोभावे म्हसोबाला प्रणिपात घातला. मनोमनी ते म्हणाले, आता प्रभू रामचंद्राचं आगमन होणार आहे इथं. स्थळदेवतांनो, आपण थोडं स्थलांतर करा. सत्कार्याला सहकार्य द्या. रामाच्या उत्सवात दशमीला आपल्याला दहीभाताचा नैवेद्य मिळेल. प्रत्यक्ष रामराया रथात बसून इथं येईल. आपण त्याच्या प्रसादानं तृप्त व्हा आणि साऱ्या वातावरणाचं पावित्र्य अबाधित ठेवा. समर्थांनी स्थळदेवतेची मानसपूजा केली. कल्याणानं पाया खणण्याची पहिली कुदळ रामनाम उच्चारून जमिनीत खोलवर घुसवली. साऱ्या मातीचा कणाकणातून झंकार उठले. श्रीराम जय राम जय जय राम. चाफळवाडी तर अवघी लोटलीच कामाला. पण कुठून कुठून कोण कोण आले. उंब्रजहून आले, मसूरहून आले, तारळ्याहून आले, बह्याहून आले. मन पाढळं तर आपलंच. वाईच्या रोकडोबाची पोरं आली. पारगाव आलं, शहापूर आलं, कोल्हापूर आलं, महाबळेश्वर तर यायलाच हवं आणि टाकळी, ते तर पहिलं. कुणी पाया खणतंय, कुणी दगड खडवतंय, कुणी पखालीत पाणी आणून चुन्याच्या घाणीत ओततंय, कुणी डोक्यावरून चिरे मारतंय, कुणी लाकूड तासतंय, कुणी काही. आणि एवढ्यांची भोजन व्यवस्था. भोवतीच्या साऱ्या परिसरात शिष्यांची भिक्षाफेरी चाललीय. धान्य जमा होतंय. चुलीवर खिरी रटरटत आहेत. कशाची काही कमतरताच नाही. हे देवकार्य. याला धन, द्रव्य, कारागीर, गवंडी, भिस्ती, मजूर आणि या साऱ्यांची क्षुधा भागविणाऱ्या शेकडो भाकऱ्या बडविणाऱ्या भगिनी कुणीच कमी पडलं नाही. एका नव्या पर्वाच्या अभिनव तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाचं प्रमुख केंद्र उभं राहणार या राममंदिराच्या निमित्तानं कोण कशाला मागे हटेल. आबाल वृद्ध, पोरी बाळी, सधवा विधवा,
प्रत्येकजण आपल्यामधला सद्भाव या निर्मितीच्या चिऱ्याचिऱ्यावर अर्पित होता. या मंदिराची निर्मिती ही समर्थांची व्यक्तिगत इच्छा न राहता एक धार्मिक आणि सामाजिक उत्थापनाची चळवळ ठरली. साऱ्या खटाटोपावर बारीक लक्ष ठेवणाऱ्या दिवाकर गोसाव्याच्या मनी आलं, महाबळेश्वराच्या साक्षीनं स्वामींनी केलेल्या उपदेशाचा हा प्रत्यक्ष प्रत्यय आपण अनुभवत आहोत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करीत तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. उद्धवाच्या मनी आलं, हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीचे हे प्रतीक सहस्रावधी हातांनी साकार करण्याची ही किमया सद्गुरूच करू जाणे. दिवसभर कष्टलेल्या लोकांसाठी समर्थ शिष्य कपिल पूर्वसरींच्या ग्रंथांची पारायणे करीत असे. कधी गुरुचरित्र, कधी ज्ञानेश्वरी, कधी नाथ भागवत. अधूनमधून बाळक रामाच्या सवायांचा फोड रंगे. यावेळी समर्थ मात्र यात कुठेच नसत. एखाद दुसरा शिष्य असायचा नसायचा मुक्काम वरच्या चंद्रगिरीच्या घळीत. सकाळ झाली की पुन्हा नव्या दिवसाच्या कामाच्या प्रारंभाचा जय जयकार करायला हजर. जय जय रघुवीर समर्थ. कधी सारे बंधू भगिनी आग्रह धरीत शिष्य खनपटीला बसत. रात्री आपलंच कीर्तन हवं म्हणून काय करणार, जवळ देण्यासारखं जे आहे ते आपण तरी जवळ ठेवून काय करायचं. घ्या बाबांनो घ्या, रघुरायानं कृपावंत होऊन दिलेली ही शब्दकळा घ्या, सर्वांगाचे कान करून ऐका आणि माझ्या भावांनो त्याचं आचरण करायचा अखंड प्रयत्न करा. तीच खरी पूजा, तेच खरं फलितही. समर्थ कीर्तनाला उभे राहिले की श्रोते सावरून बसायचे. आता काहीतरी नवं ऐकायला मिळणार अशी त्यांची अपेक्षा असायची. समर्थांनीही कधी अपेक्षाभंग केला नाही. समर्थ प्रसन्नपणे कीर्तनाला उभे राहायचे. रामचरित्रातला एखादा प्रसंग सांगायचे आणि एखादं नवीन पद, नवी सवाई, अभंग वा भजन गायला लागायचे. उद्धव ते जसंच्या तसं स्मृतीत ठेवायचं. रात्री सनईच्या मंद प्रकाशात लिहून काढायचं. एका रात्री समर्थांनी सेतुबंधाची कथा सांगितली. प्रयत्नवादाचा आदर्श उदाहरण. मनात रामभक्ती, मग माकडं सुद्धा सागरात दगड टाकू लागली. खार सुद्धा शेपूट झटकून वाळूचा कण का होईना या पवित्र कार्याला अर्पण करू लागली. असं का तसं का या प्रश्नांची उत्तरं शोधत बसलो तर आयुष्य संपून जाईल. इप्सित तसंच कल्पनेत राहील. ते पुरं करायचं असेल तर सावधानतेनं पण अखंड प्रयत्न करायला हवा. उद्धवाला हे सारं ऐकल्यावर एक संभ्रम पडला. इतकं सारं उभं राहत असताना गुरुमाऊली स्वतःला उदास का बरं म्हणवतात. समर्थ उदास होते. महाराष्ट्रात उभं राहणाऱ्या स्वराज्याचं रोपटच उद्ध्वस्त होणार काय, असं राजकीय वातावरण तयार झालं होतं. इथल्या मराठे वतनदारांमधील दुहीचा एक भीषण प्रत्यय कालपुरुषानं वर्तमानाला दाखवला. बाजी, खंडोजी, अंबाजी, मानाजी हे चार, मुधोळकर, घोडपडे, यशवंतराव वाडवे, मालोजी पवार, तुळोजी भोसले, मंबाजी भोसले, सिंधोजी मंबाजी पवार हे सारे आदिलशाहीचे आदिम वतनदार. सेनापती मुस्तफा खानाच्या हुकुमावरून प्रत्यक्ष शहाजी राजांच्यावर शस्त्र घेऊन धावले. बेसावध शहाजी राजांना बाजी घोरपड्यांनी स्वतःच्या हाताने कैद केले. का तर मुस्तफा खानाचा हुकूम का तर खुदावंत आदिलशहाचं फर्मान. पोराच्या बंडाला बापाची फूस आहे. बापालाच दंडाबेडी घाला. त्याचं बंगळूरचं ठाणंही कुटुंब काबिल्यासकट
फस्त करा. हुकूम शिरसावंद हुजुरे आला. तेवढं आमचं वतन आणि सरंजाम वाढवून द्या म्हणजे झालं. स्वदेश आणि स्वधर्म हा विचार कुळवंत म्हणवणारे हे स्वकीय मराठा गडी विसरले. भीमाकृष्णेचं पाणी विसरले. तुळजापूरची कुलस्वामिनी विसरले. शिंगणापूरच्या शंभूला विसरले. पंढरीच्या विठोबाला विसरले. आळंदीच्या ज्ञानोबाला विसरले. मोत्याचं पीक देणाऱ्या काळ्या आईला विसरले. मनातल्या प्रभू रामचंद्राला विसरले. आणि साऱ्यांचं आपण काही देणं लागतो हे विसरले. स्मरण राहिलं फक्त स्वार्थाचं. तो पूरक करण्याचं आश्वासन देणाऱ्या हजरत बादशहाचं. कारण समर्थ उदासीन होतील तर काय आनंदित होतील? स्वधर्मावर आणि स्वराज्यावर आलेलं हे सावट असह्य झालं की समर्थ चंद्रगिरीवरच्या एकांतात बसून आपल्या मनाची सारी चिंता, तडफड अत्यंत आर्तपणे प्रभू रामचंद्राला सांगायची. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना. उठे मानसी सर्व सांडून जावे, रघुनायका काय कैसे करावे. रामराया, रामराज्य स्थापन व्हावं म्हणून हा तरुण तेजस्वी युवक अहोरात्र धडपडतो आहे. स्वकीयच शत्रू होऊन उभे टाकतायत सर्वसामान्य जनमानस. नुसतं आला दिवस कंठतय, त्यांच्याशी संवादच साधता येत नाही. घडीघडीला या शिवबापुढे कृतांत होऊन उभे राहत आहेत हे पाशवी वृत्तीचे म्लेच्छ पातशा. इकडून विजापूर तिकडून आग्रा. विजापूरनं शहाजींना दंडाबेडी घातली आणि फतेखानाला पाठवला शिवाजीवर. आग्र्याचा शाहजहान टपून बसला आहेच बोक्यासारखा लोण्याच्या गोळ्यावर लक्ष ठेवून. ज्याची सरशी होतीये असं दिसेल त्याला आपल्याकडे वळवायचं, दुसऱ्याला रसातळाला पाठवायचं. एक आदिलशाहीला तरी जहन्नममध्ये किंवा कोवळ्या शिवशाहीला त्याच्या पाताळामध्ये हरघडी मनसुन्न करणाऱ्या वार्ता येत आहेत. माझ्या मनाची काय अवस्था होते ते तुझ्याशिवाय कुणाला सांगू? लोकांना विवेक सांगणारा मी, पण माझ्याच मनाचा विवेक आता सुटू पाहतो आहे. हा कोंडमारा आता किती सहन करायचा? स्वराज्य नसेल, स्वधर्म नसेल, आत्मप्रतिष्ठा नसेल तर हा सारा संसारच व्यर्थ आणि वायफट होईल. हे सारं कधी संपणार? या पाशवी राजकारणाचं दैवी शिवकारण कधी होणार? कुणाला विचारू आता तुझ्याशिवाय? म्हणे दास उदास झालो दयाळा, जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा. तुझा मी तुला पुजतो सर्व भावे, रघुनायका काय कैसे करावे. मंदिराचं काम चिऱ्याचिऱ्यानं वर चढत होतं. समर्थ स्वतः प्रत्येक गोष्टींमध्ये जातीनिशी लक्ष घालत होते. मंदिर अगदी नदीकाठी. पावसाळ्यात महापूर येणार. मंदिराला धोका होण्याचा दाट संभव. चांगला दणकट चिरेबंदी तट हवा बांधून काढायला काम जरा अवघड आहे. रुकाटक्याचं आहे, पण होईल. रामराया नेईल निभावून. एका कुंभाराच्या हातातली ओबडधोबड वीट त्यांनी काढून घेतली, नीट पारखली, हसले. त्याला म्हणाले, कुंभार बाबा, विटांच्या भट्टीकडे जरा लक्ष द्यायला हवे. देऊळ बांधायचं आहे, पडळ नाही बैलाची. महाराजा, आता विटा तर आम्ही भाजतोय बापजाद्यापासून. तुम्हाला वीट कशी हवी सांगा, तशी तयार करतो का नाही बघा. समर्थ मनाशी म्हणाले, आता हेही करावं लागणार. एखादी वीट सुद्धा अर्धी कच्ची आणि खडबडीत असून उपयोगाची नाही. या मंदिराची प्रत्येक वीट चांगली तावून सुलाखून निघायला हवी. यावर एक प्रकरणच लिहून काढावं. घट्ट चिखल कामा नये, पातळ तरी असूच नये, दडपिता कळाशी वाहू नये, ना थर बुजे, खणखणीत वाळवाव्या,
झणझणीत भाजाव्या, भट्ट्या नेमस्त कराव्या आणि दरी. स्वराज्य मंदिराच्या पायाच्या विटाही अशाच हव्यात ठणठणीत, कुठलाही आघात सहन करणाऱ्या, मोहामुळे विरघळून न जाणाऱ्या. आता राम मंदिराच्या या विटांबरोबर स्वराज्य मंदिराच्या विटाही तयार करून शिवबाकडे पाठवायला हव्यात. फत्तेखान स्वराज्यावर चालून आला. अगदी बेलसरच्या शिवारापर्यंत आला. राजगडावर मोहिमेची खलबत सुरू झाली. शिवबानं सल्ला घेतला रघुनाथपंतांचा आणि तुकोजी सरनोबताचा. सैन्य भरतीची दवंडी फिरली. तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक आलेला प्रत्येक गडी पारखून घेत होते. कुठला रगड्या? खावलीचा. अन तूर? भोगावचा. तू साताऱ्याकडचा दिसतोस. वयजी रहिमतपूरकडचा. म्या भुईजचा पवार. म्या लिंबगाव गोव्याचा शिंदा. म्या लिंगनाळा मसूरचा. म्या पार तिकडनं पार गावासनं आलुयाजी. कृष्णाकाठचे मराठा गडी दररोज 10-20 टोळक्यानं राजगडी येऊ लागले. प्रत्येक जण सांगू लागला, आम्हाला रामदास गोसाव्यानं धाडली. तानाजी येसाजींची आपल्या पद्धतीने पोरं पारखली. सगळी अगदी चोख, ठणठणीत, धगधगत्या आगीत भाजलेल्या विटेसारखी. राम मंदिर दिवसेंदिवस पूर्णत्वाकडे जात होते. गवंडी, पाथरवट, लोणारी, बेलदार, लोहार, सुतार, कुंभार, नाना लोक समर्थांना जसं हवं तसं काम करीत होते. घण, कुदळी, टाक्या, हातोडी, खुरपी, थाप्या, फावडी, खोरी, चोपणी, बडवणी, धुमस, चाळण्या, अनेक तऱ्हेची असंख्य अवजारं अविश्रांत खणखणत होती. मालवणच्या मुंजे गावाच्या श्रीमंत सावकाराने तटाच्या बांधकामाची आर्थिक बाजू आपणहून शिरावर घेतली. पण तरीही समर्थ अंतर्यामी उदासच होते. उद्धव, कल्याण या जवळच्या शिष्यांना हे एक कोडेच होते. केव्हा तरी अकस्मात दिवाकर गोसावी येई. समर्थ त्यासह एकांतस्थळी जात. परत येत त्यावेळी समर्थांची उदासीनता आणखीनच वाढलेली असे. फत्तेखान धूळ खात पळाला. शिवबाची फते झाली. काही मोहरे फणाला लागले. बाजी पासलकरासारखा आधारवड कोसळला. पण तरीही शिवबानं शर्थ केली. आपल्या मुठभर कडव्या मावळ्यांच्या मदतीनं फत्तेखानाच्या प्रचंड सेनेचा धुव्वा उडविला. पागोटं उतरवलेला अनवाणी फत्तेखान अपराधी चेहऱ्यानं, खालमानेनं विजापूरच्या आदिलशहासमोर शेल्यानं हात बांधून उभा राहिला. आदिलशहाच्या अंगाचा जळफळाट झाला. चिकाच्या पडद्याआडची बडी बेगम ताडकन उठून जनानखान्यात गेली. दिवाकरनं आपल्या पद्धतीनं सारी खबर मिळवून समर्थांच्या कानी घातली. तरीही समर्थ पूर्णपणे आनंदले नाहीत. उदासच राहिले. कारण अगदी स्पष्ट होतं. जिजाऊ राणीसाहेबांचं कुंकू अजूनही संकटात होतं. शहाजी राजांना साखळदंडानं आवळून अफझल खान विजापुरी आला होता. ते आता प्रत्यक्ष विजापुरातच कैद होते. राम मंदिराच्या कळसाचं काम झपाट्यानं सुरू झालं. समर्थांच्या वास्तव्यासाठी स्वतंत्र मठ उभा राहू लागला. कल्याण, उद्धव या कामाच्या रगाड्यातही अस्वस्थ होत होते. कुणालाही न सांगता स्वामी एकदम कुठे जातात. मागे एकदा चंद्रगिरीच्या घळीत सापडले. आज तिथंही नाहीत. कुठे शोधायचं? राम घळीत बसून समर्थ आर्तपणे रघुनाथाचा धावा करीत होते. स्वामी, मंदिर पुरं होत आलं. प्रतिष्ठापना करायची. मूर्ती कुठाय? उद्धवानं विचारलं. मंदिर का मी बांधलं उद्धवा, का तू बांधलंस? ज्यानं बांधवून घेतलं तोच ठरवील आपलं कुठलं रूप इथं उभं करायचं ते. समर्थ हसून म्हणाले.
सिंगणवाडीच्या अलीकडच्या एका विशाल वृक्षाखाली समर्थ चिंतन करीत एकटेच बसले होते. दिवाकर गोसाव्यानं वृत्तांत दिला. शिवबानं आदिलशहाला काटछळ दिला. आग्र्यानं आदिलशहावर दबाव आणला. शहाजी राजांची बिनशर्त सुटका झाली. समर्थ दिवाकराकडे पाहत काहीसे गूढपणे म्हणाले, आजवर या कृष्णतीरावर 8 रुद्रांची स्थापना झाली. अजून 3 शिल्लक आहेत झोळीत. एकाची इथं स्थापना करू. चांगली वार्ता कानी पडली म्हणून. उरलेल्या 2घांची प्रतिष्ठापना प्रभू रामचंद्रांच्या आगेमागे, समोरचा दास मारुती आणि पाठीमागचा प्रताप मारुती. पण प्रत्यक्ष राममूर्ती कुठली स्थापावयाची याविषयी अजून आपण काहीच खूण सांगत नाही स्वामी. येईल रे बाबा, आता माझा उदार राघोबा नक्की येईल. त्याशिवाय का या शुभ वार्ता कानावर येत आहेत. आज पहाटेपासूनच मला सारखे शुभशकुनच होत आहेत. मनी आनंद उर्मी उसळत आहेत.